त्यामध्ये क्लिअर कट सगळ्या ग्राहकांना, श्रोत्यांना आयडिया दिली होती की ही ॲबनॉर्मल तेजी आहे आणि भयावह तेजी आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट विचार करून करा. सोन्यामध्ये जवळपास 20-21% घट झाली. चांदीमध्ये बघितलं तर 33 ते 35% घट झाली. की असं काय घडलंय गेल्या वर्षभरात की इतकी वाढावी? तसंच मी आज म्हणेन की 24 तासात असं काय घडलं की एवढी घट व्हावी? त्यांची हिस्ट्री काय आहे तर ते इन्फ्लेशनला जास्त काही महत्त्व देत नाहीत. ते ग्रोथला महत्त्व देतात आणि त्यांना इंटरेस्ट रेट वाढले तरी काही फार मोठ्या प्रमाणावरती त्यांना रिस्क वाटत नाही. एक्सटेंडेड अवरमध्ये $4,880 पर्यंत म्हणजे जवळपास 4% वर. चांदी जी $75-76 पर्यंत खाली आली होती ती एक्सटेंडेड अवरमध्ये $84 पर्यंत होती. तर सांगायचं तर सामान्य ग्राहकांनी ह्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. त्यांनी दीर्घकालच विचार करायचा. जुन्या लोकांना हे बरेचदा बघितल्याने पेशन्स आपोआपच आलेले असतात. पण नवीन लोकांना पेशन्स नसतात. एखादं तुम्हाला जेव्हा पैसे लागणार आहेत तेव्हा ह्याला भाव असेल याची खात्री नाही, आणि जेव्हा भाव असेल तेव्हा तुम्हाला पैसे लागतच असतील असं नाही. नॉर्मल तेजी क्रिएट केली गेलेली असते, ज्याच्यात जेन्युनिटी नसते, जी पेपर बेस झालेली असते, ज्याच्यात जेन्युन इन्व्हेस्टर नसतात. अंदाज नाही वर्तवत, कारण की अंदाज वर्तवणं म्हणजे तसे खूप आहेत यूट्यूबवरती. उद्या मार्केट काय असेल याच्याशी मला दीर्घकालीन विचार करायचा. आपल्या सोन्याच्या गुंतवणुकीला फक्त एंट्रीच दार आहे, एक्झिट नाहीच आहे. म्हणून मी परवाच्या याच्यात म्हटलं की भारत सोन्याची चिडिया नाही, सोन्याची घार झाली आता. इतकं भारताकडे सोनं. करावे जनाचे करावे मनाचे, कारण की शेवटी आपलं मन सांगतो ना ते अल्टिमेट असतं. नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. गेल्या काही दिवसांपासून, खरं तर काही महिन्यांपासून दररोज काही हजारांनी वाढणारं सोनं चांदी 24 तासात मात्र मोठी घट झाली या सगळ्या भावांमध्ये. नेमकी कारणं काय आहेत हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. दुसरीकडे आपण जर बघितलं तर सोन्यामध्ये जवळपास 21% घट झाली सोन्याच्या दरामध्ये, तेही केवळ 24 तासांमध्ये. तर चांदीच्या बाबतीतही जवळपास 30-35% ही जी काही दरातली घट आहे ती अचानक पाहायला मिळते. नेमकी या सगळ्या मागची कारणं काय आहेत? आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये असं नेमकं काय घडतंय? आणि या सगळ्याचा सर्वसामान्य माणसांनी जी काही खरेदी करायची आहे, त्याच्यावर किती परिणाम होऊ शकतो? गुंतवणूकदारांवरती किती परिणाम होऊ शकतो? हे सगळंच आपण आज जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर या सगळ्या चर्चेमध्ये अर्थातच पीएनजीचे संचालक आहेत अमित मोडक सर. सर, तुमचं टॉप न्यूज मध्ये खूप स्वागत आहे. सर, काही दिवसांपूर्वी आपणच बोललो होतो की सोनं सध्या तरी खूप तेजीत आहे, चांदीही तेजीत आहे. पटकन खाली उतरेल अशी शक्यता तशी कमी होती, पण होती, आणि तीच शक्यता आपल्याला आता जाणवते. 24 तासात असं नेमकं काय घडलंय की इतक्या मोठ्या प्रमाणात दर घसरले? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या म्हणजे जे काही विवेचन केलं होतं, त्यामध्ये क्लिअर कट सगळ्या ग्राहकांना, श्रोत्यांना आयडिया दिली होती की ही ॲबनॉर्मल तेजी आहे आणि भयावह तेजी आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट विचार करून करा. कधी हा फुगा फुटू शकतो. पूर्वी असे फुगे फुटलेले आहेत. त्यामुळे आपण त्यांना सावधानतेचा इशारा दिला होता. केवळ 28 तास आधीच आपलं टेलिकास्ट झालेली जी गोष्ट आहे 26-27 जानेवारीची असेल. आज जी काय घट झाली आहे, एका दिवसात आपण म्हणतोय की गुरुवारी जे उच्चतम भाव होते, तिथून शुक्रवारचा जो नीचतम भाव होता, तर त्यातली घट बघितलं तर सोन्यामध्ये जवळपास 20-21% घट झाली. चांदीमध्ये बघितलं तर 33 ते 35% घट झाली. आता जसं घेताना लोकांना एक फोमो असतो, की मी राहून नको द्यायला, मी राहून नको द्यायला, मी राहून नको द्यायला, म्हणून ते उंच-उंच भावात घेत जातात. तसं मार्केट पडायला लागल्यानंतर आपण एक पूर्वीच्या काळापासून म्हणतो, की जहाज बुडायला लागलं तर त्यातले उंदीर पहिले बाहेर पडतात. कारण त्यांच्यामध्ये ब्रेव्हरी कमी असते. तसंच जेव्हा मार्केट पडायला लागलं, तेव्हा प्रत्येक जणांनी हा विचार केला असणार आणि त्यांनी सेलिंग प्रेशर वाढला असणार, की अरे हा पडायला लागलाय, जेवढं आहे तेवढं तर हातात घ्या. आणि मग डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये, पेपर मार्केटमध्ये तर काय असतं, की मार्केट पडायला लागल्यानंतर ज्यांना काही बाजारात इंटरेस्ट नसेल ना, तेही म्हणतात, की आता खूप पडेल तर मी नसलेलं पण विकतो. कारण त्यांना पेपर मार्केटमध्येच विकायचं असतं. त्यांना काही फिजिकल वस्तूची गरज नसते हातात. आणि मग ते प्रेशर वाढत जातं ते प्राईसवरचं. कालचं म्हटलं तर माझ्या दृष्टीने ते तसंच काहीसं आहे, की पूर्णपणे घट ही काहीतरी फॅक्ट्सवरती किंवा फंडामेंटल्सवरती झालेली नाहीये. फंडामेंटल कुठलीच चेंज झाली नाही. मी मागल्याही माझ्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं, की असं काय घडलंय गेल्या वर्षभरात की इतकी वाढावी? तसंच मी आज म्हणेन, की 24 तासात असं काय घडलं, की एवढी घट व्हावी? काय डॉलर एकदम स्ट्रॉंग झाला? का अमेरिकेची जी बँक्रप्सीवरच्या उंबरठ्यावर अमेरिका उभी आहे म्हणून जे अवाई उठवली जात होती ती एकदम बँक्रप्सीवरून ते सधन झाले? असं काही नाही झालं. एक त्यांनी फक्त त्यांचे जे
सेंट्रल बँकेचे चीफ असतात, फेडरल रिझर्व्हचा गव्हर्नर म्हणतात त्याला, त्याची चेंज केलंय कारण पॉवेल साहेब निवृत्त होत आहेत, तर त्यांच्या जागी नवीन गव्हर्नरला अपॉइंट केलं आणि त्या गव्हर्नरची पूर्वीची जी काय हिस्ट्री आहे तर ती काढून त्यांनी बघितलं म्हणजे मार्केटनी की त्यांची हिस्ट्री काय आहे, तर ते इन्फ्लेशनला जास्त काही महत्त्व देत नाहीत, ते ग्रोथला महत्त्व देतात आणि त्यांना इंटरेस्ट रेट वाढले तरी काही फार मोठ्या प्रमाणावरती त्यांना रिस्क वाटत नाही. आता या सगळ्या ह्याच्यात काय होईल, इंटरेस्ट वाढल्यावर रिस्क वाटणार नसेल तर अमेरिकेचे जे बॉन्ड्स आहेत ते अट्रॅक्टिव्ह व्हायला लागतील. अमेरिकेचे बॉन्ड्स अट्रॅक्टिव्ह झाले तर डॉलरचा इन्फ्लो वाढेल त्यांच्याकडे. डॉलरचा इन्फ्लो वाढला तर डॉलर स्ट्रॉंग होईल आणि याचा सगळ्याचा परिणाम म्हणून गोल्ड वीक व्हायला पाहिजे. कारण इकॉनॉमिक्सचा एक रूल आहे की स्ट्रॉंग डॉलर वीक गोल्ड. तर यांची जर का वर्किंगची स्टाईल अशी असेल की ज्याच्यामुळे डॉलर स्ट्रॉंग होण्याची शक्यता असेल तर त्याच्यामुळे वीक गोल्ड या दृष्टीने त्याच्यामध्ये विक्री होऊ शकते. पण ज्या प्रकारे विक्री झाली त्याचं काही मी समर्थन नाही करू शकत. मी जसं म्हटलं असं 24 तास असं काही फार मोठं चेंज होऊ शकत नाहीत आणि जे नवीन गव्हर्नर आले ते सुद्धा काही एका दिवसात हे सगळं करणार नाहीयेत किंवा त्यांच्या करण्याचा एका दिवसात असा काही इम्पॅक्ट येणार नाही. तो स्टेप बाय स्टेप येणार आहे. पण आपल्या मार्केट्सना ओव्हर रिॲक्ट करायची सवय लागली आहे, कायमच सवय लागली आहे आणि ते ओव्हर रिॲक्शन थोडंफार प्रमाणात म्हटलं तर काल जेव्हा ऑफिशियल मार्केट बंद झालं 12-12:30ला न्यूयॉर्कचं, त्याच्यानंतर एक एक्सटेंडेड आवर मार्केट असतं. ते पुढे आणखीन 2 तास चालतं आणि झालं तसंच $4660 ते $4680 पर औन्सची जे गोल्डचे प्राइसेस होत्या रेग्युलर मार्केट बंद होताना ते एक्सटेंडेड आवरमध्ये $4880 पर्यंत म्हणजे जवळपास 4% वर गेले. चांदी जी $75-76 पर्यंत खाली आली होती ती एक्सटेंडेड आवरमध्ये $84 पर्यंत वरती गेली. त्यामुळे पहिली जी रिॲक्शन असते ती इरेटिक रिॲक्शन असते, काही विचार न करता दिलेली रिॲक्शन असते. टाहो फोडायचा म्हणतात तसं टाहो फोडला तो नंतर जरा शुद्धीत येतात लोक की नक्की परिस्थिती काय आणि मग त्याचा विचार केल्यानंतर त्यांना वाटतं आपण उगाच खूप मोठ्यांदी रडलो, एवढं मोठ्यांदी रडायचं काही कारण नाही, आपण नुसतं दुःख व्यक्त केलं तरी पुरेसं आहे, तशातली काहीतरी गत झाली आणि मग त्यामुळे ते भाव परत करेक्ट झाले. आता ही तेजीमंदी करताना खरं सांगायचं तर सामान्य ग्राहकांनी ह्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. त्यांनी दीर्घकालच विचार करायचा आहे आणि आपण मागल्या याच्यामध्ये सांगितलं की जे कोणी आत्ता सुद्धा घेत असतील त्यांनी एकदम बाजार खाली जायला लागला तर भिवून विकून नको टाकायला. त्यांनी धरून ठेवावं, त्या पोझिशन्स मध्ये उभं राहावं. मी डेरिव्हेटिव्ह पोझिशनचं अजिबात याच्यात समर्थन करत नाहीये. मी फिजिकल घ्यायचं, गप्प बसायचं, घरी ठेवायचं, ETF घ्यायचं, गप्प बसायचं, डीमॅट अकाउंटमध्ये ठेवायचं याच्यावरती विचार करतोय. तर उद्या 3-4 वर्षांनी आपण घेतलेल्या भावापेक्षा रिझनेबल रिटर्न्स मिळून आपल्याला परत चांगला परतावा मिळेल अशा या वस्तू आहेत. या वस्तू या काही कायमच्या त्याची आयडेंटिटी घालवणाऱ्या वस्तू नाही आहेत आणि स्केअरसिटी ही राहणारच आहे, सोलर हे राहणारच आहे. सोलरचे काय पॅनल बंद झाले व्हायचे, काही EVs बंद झाल्या व्हायच्या, ते आता चालूच राहणार आहे. त्यामुळे त्याच्यामुळे जो काय डिमांड वाढायची शक्यता आहे तो घडणार आहे. फक्त मी म्हटलं असं सोशल मीडियावरती अवलंबून राहून त्याचा डिमांड किती वाढेल याचा अंदाज नका करू. प्रत्यक्ष त्याचे डिमांड किती वाढतायत हे स्टॅटिस्टिक्स जे ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स आहेत त्याच्यावरून बघा आणि त्याच्यावरून ठरवा. माझ्या या घटनेनंतर तर सगळ्यांना हेच आव्हान राहील की वास्तवाचा अभ्यास करा आणि नंतर निर्णय घ्या. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, आत्ता घटलंय म्हणून लगेच विकून टाकून मोकळं होऊन जाऊ दे, काय मी 4 लाखाला घेतलं तर 3 लाख तर मिळत आहेत, ₹1,00,000 नुकसान होईल पण मी निघून जातो, अशा याच्यावर राहू नका. इन्व्हेस्टेड राहा, नक्की तुम्हाला त्याच्यावर परतावा मिळेल. थोडी दीर्घकालीन प्रक्रिया असते सोन्या चांदीमध्ये, अल्पकालीन प्रक्रिया नसते आणि त्याचमुळे मी माझ्या क्लिपमध्येही सांगितलं होतं की ही अल्पकालीन तेजी जी आलेली आहे ती रिस्की आहे. सोन्या चांदीत तेजी किंवा मंदी ही स्टेप बाय स्टेप होण्याची गोष्ट आहे. ही अशी अचानकपणे एकदम ₹10 चांदी ₹100 झाली आणि ₹100 चांदी 50 झाली आणि परत 50 चांदी 150 आली. अशा प्रकारे जम्पिंग करणारी गोष्टी नाहीयेत. म्हणजे जसं कमॉडिटी मार्केट मागे गॉर मध्ये ट्रेड व्हायचे किंवा नॅचरल गॅसमध्ये ट्रेड व्हायचे, तशा ह्या कमॉडिटीज नाहीयेत. या राजधातूच्या कमॉडिटीज. याला काहीतरी रिस्पेक्ट द्या आणि त्याच्यातून कमाई करा. सर, हे सगळं घडत असताना गुंतवणूकदारांचं जे काही बीपी आपण म्हणू शकतो कमी जास्त होताना खूप पाहायला मिळतोय. जसं तुम्ही म्हटलात की काहींना असं वाटतंय की जेवढे मिळतील तेवढे मिळतील पण आता विकून टाकूयात अशा पद्धतीच्या भावना आहेत. तर काही नवीन सुद्धा गुंतवणूकदार आहेत ज्यांना हे सगळं खूप कन्फ्युजिंग वाटतंय. अशा नवीन लोकांसाठी काही सल्ला आहे का यामध्ये? नाही, एक तर गुंतवणूक करणं हे पेशन्सचं काम आहे. तुम्ही नवीन आहात का जुन्या आहात त्याच्यावर काही अवलंबून नसतं. जुन्या लोकांना बरेचदा बघितल्याने पेशन्स आपोआपच आलेले असतात.
पण नवीन लोकांना पेशन्स नसतात एखाद्या वेळेस. त्यांना वाटतं की मी ₹1,00,000 माझ्या खात्यात होते, मी आज गुंतवले, आज त्याचे 60,000 मिळत आहेत. ठीक आहे, ₹40,000 अक्कल खाते, म्हणजे अक्कल शिकण्याकरता फी दिली असं म्हणू, पण ते 60,000 घेऊ नका. तर त्यांनी लाँग टर्म गुंतवणूकदार बनण्याकरता या सगळ्याचा अनुभव घेणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे मी असं म्हणेन की कोणी आता एक्झिट करू नये, असं माझं स्वतःचं मत आहे. मी बऱ्याच म्हणजे 3 ते 4 वेळेच्या अशा मोठे तेजीमंदी बघितलेत, पण मी अंतिम सत्य हेच बघितलंय की गुंतवणूकदारांना चांदी सोन्यामध्ये अंतिमतः पैसे मिळतात. जसं मी मागे सांगितलं की 88 साली जपानच्यामुळे भाव वाढले, 92 सालपासून ते स्थिर राहिले, 2004 पर्यंत वाढत नव्हते. नंतर परत वाढायला लागले. युरोपियन युनियन बँकांनी काही दिवस विकलं म्हणून थोडे घटले. नंतर परत वाढायला लागले. 2009 ते 13 खूप वाढले. 13 साली एकदम पडले. नंतर ते 2015 नंतर परत वाढले. नंतर कोरोनामध्ये थोड्या 8-10 दिवसाकरता घटले आणि नंतर जे वाढले ते आत्तापर्यंत वाढतात. सो घट-वाढ हे कायम घडतं. पण तुम्ही जर लाँग टर्म होल्डर असाल एखाद्या गोष्टीचे, स्पेशली सोन्या-चांदीमध्ये, तर तुम्हाला त्यात पैसे नक्की मिळतात. तुमची गुंतवणूक जी असते, ती इतर कुठल्याही गुंतवणुकीपेक्षा जास्त परतावा देऊन जाते. पण पेशन्स पाहिजे. जसं मी परवा निफ्टी किंवा BSE टू गोल्ड आणि सिल्वर सांगितलं. तर BSE निफ्टी हे सुद्धा ज्ञानबा तुकारामच करत असतात. 2 पावलं पुढे, 1 पाऊल मागे. चांदी, सोनं हे एखाद्या वेळेस 10 पावलं पुढे आणि 5 पावलं मागे अशा जरा इरेटिक यांनी करत असतील, पण ते पुढे होणारे, पुढे जाणारे, वाढणारे, अंतिम सत्य त्याच्यामध्ये तुम्हाला ॲप्रिसिएशन मिळणारे, रिटर्न्स मिळणारे याची खात्री बाळगा. आणि पॅनिक होऊन कुठेतरी काहीतरी करू नका. म्हणून मी परवाच्या दिवशी एक तुम्हाला उदाहरण देऊन सांगितलं होतं. तुमचं जर डेसिग्नेटेड काहीतरी टार्गेट असेल, मला या दिवशी पैसे परत लागणार आहेत, तर अशा फंड्सची गुंतवणूक या धातूंमध्ये करू नका. कारण की तुम्हाला जेव्हा पैसे लागणार आहेत तेव्हा ह्याला भाव असेल याची खात्री नाही. आणि जेव्हा भाव असेल तेव्हा तुम्हाला पैसे लागतच असतील असं नाही. तर जेव्हा भाव असेल, तुम्हाला गुंतवणूक आहे, पुरेसे रिटर्न्स मिळालेत, एनकॅश करावं वाटतं तेव्हा एनकॅश करून मोकळे व्हा. पैशाची गरज आहे का नाही हे विचार करू नका. सेम वे पैशाची गरज आहे म्हणून त्याला एनकॅश करायला जाऊ नका, कारण तेव्हा भाव योग्य नसतील आणि त्यामुळे असे पैसे गुंतवूच नका, ज्याला एक स्पेसिफिक पिरियड नंतर तुम्हाला गरज असणार आहे त्या पैशांची. ते पैसेच सोन्या-चांदीत गुंतवू नका. सर, दुसरीकडे केवळ एका दिवसामध्ये हा जो काही मोठा आपण बघतोय बदल झाला, त्या सगळ्याचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवरती सुद्धा खूप मोठा परिणाम झाला असणार आहे. या सगळ्यामध्ये आता नेमकं या 24 तासात काय काय घडून गेलं आंतरराष्ट्रीय पातळीवर? नाही, काहीच मोठं काही घडलं नाहीये. उलट म्हणजे सोन्याला सपोर्टिव्ह घडलंय, की इराणवरती आम्ही हल्ला करू म्हणून ट्रम्प साहेबांनी गेल्या एका दिवसात 3दा सांगितलंय. त्यांची वॉरशिप जास्त आले, त्यांचे हेलिकॉप्टर्सचा ताफा आशियामध्ये आतापर्यंतचा लार्जेस्ट ताफा आता गेल्या 3 दिवसामध्ये. तर हे सगळ्या गोष्टी म्हणजे इराणवरती ते कधी अटॅक करतील असं. मग जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर आपल्या इकॉनॉमिक्स आणि इतर रूल नुसार काय जिओपॉलिटिकल टेन्शन असेल, अनसर्टनिटी असेल, तर गोल्डचे भाव वाढायला पाहिजे, नाही वाढत. तर आता हे आर्थिक स्थैर्य, अस्थिर्य आणि डॉलरचे ताकद किंवा कमकुवतपणा याच्यावर अवलंबून असलेला जो एक निर्णय झाला, मी सांगितलं असं की फेडरल चीफ बदलले गेले आणि जे चीफ आले त्यांचे पास्ट हिस्ट्री बघितली तर त्याचा मेनली परिणाम झाला. आणि दुसरी गोष्ट असते, त्याचा परिणाम होत असताना जी ॲबनॉर्मल तेजी क्रिएट केली गेलेली असते, ज्याच्यात जेन्युनिटी नसते, जी पेपर बेस झालेली असते, ज्याच्यात जेन्युअन इन्व्हेस्टर नसतात, सटोडी असतात, तर ते अशा वेळेला लिक्विडेट करायच्या मागे लागतात. की आपण एखाद्या वेळेस हरलो तर काय, खरंच डॉलर खूप स्ट्रॉंग झाला काय झालं. म्हणजे त्यांना फक्त आणि फक्त त्याच्यामध्ये स्पेक्युलेशनच असतं. त्यांना त्यांच्या पैशाच्या अगेन्स्ट कधी गोल्ड आणि सिल्वर फिजिकल घ्यायचंच नसतं. परंतु त्याचा परिणाम फिजिकल जे ट्रेड करणारे असतात, गुंतवणूकदार असतात, त्यांच्यावर काही काळाकरता ऍडव्हर्स परिणाम होऊ शकतो. तर त्यांनी घाबरून जायचं कारण नाही, कारण की शेवटी पेपर ट्रेड हे स्क्वेअर ऑफ होतात आणि एकदा विशिष्ट आणि रिझनेबल पातळीला ते येऊन थांबले की पुन्हा एकदा त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने थोड्या मंद गतीने का होईना पण तेजीचीच प्रक्रिया चालू होते. आणि इथूनही पुढे जर कधी अशा ॲबनॉर्मल मुवमेंट दिसल्या तर त्याच्यामध्ये अंतिम टप्प्यापर्यंत थांबू नका, मध्येच कुठेतरी बाहेर पडा. कारण त्याच्यानंतर हे असे घटना घडू शकतात की एकेका दिवसात 20-22% खाली येणं, 40% खाली येणं. तेव्हा परत तुम्ही जाऊन खरेदी करू शकाल. पण शक्यतो मार्केट टाइम करूच नका. म्हणजे ॲज अ गुंतवणूकदार किंवा लाँग टर्म गुंतवणूकदार ज्येष्ठ म्हणून मी असा सल्ला देईन की मार्केट टाइम करून असं घेवी करूच नका. तुम्हाला जर घ्यायचं असेल, लाँग टर्म घ्यायचं असेल, वेल्थ क्रिएट करायची असेल तरच घ्या. ट्रेडिंग करता म्हणून घेऊ नका. ट्रेडिंग करता म्हणून घेताना ही गोष्ट खूप रिस्की आहे. कारण अशा प्रकारची जर हालचाल झाली तर तुम्हाला अचानकपणे नुकसान होऊ शकतं.
सर त्याचबरोबर आता जी काही घट झाली ही केवळ एका दिवसामध्ये झालेली होती, 24 तासांमध्ये झालेली होती. त्यानंतर परत सगळं मार्केट आता स्टेबल होताना दिसतंय. पुढच्या काही दिवसांचा अंदाज काय सांगतोय तुमचा? नाही, मी परवाच्या ह्याच्यात सांगितलं, मी अंदाज नाही वर्तवत. कारण की अंदाज वर्तवणं म्हणजे तसे खूप आहेत YouTubeवरती. रोजच तुम्ही लावू शकता, की उद्या मार्केट काय असेल. मला उद्या मार्केट काय असेल ह्याच्याशी नाहीये. मला दीर्घकालीन विचार करायचा आहे. त्यामुळे मी म्हणतोय, की तुम्ही आत्ताच्या त्या दिवशी सुद्धा सांगितलं, की आत्ताच्या भावात घेणारे जे असतील त्यांनाही पैसे मिळतील. हं. त्यांनी पण आत्ता काहीतरी पुढले भाव सांगतायत म्हणून म्हणजे इम्पेशंट होऊन घेऊ नका आणि उद्या पडायला लागलं तर सोडून देऊ नका. आपल्या परवाच्या ह्याच्यात आपण सांगितलंय. तीच गोष्ट मी आजही सांगेन, की खूप खाली आलाय म्हणून भिवून थांबू नका. जर तुमच्याकडे इन्व्हेस्टेबल फंड असतील आणि मी म्हटलं असं वेल्थ क्रिएशन करण्याकरता असतील तर नक्की गुंतवा. ऑलरेडी गुंतवलेले असतील तर नुकसान झालंय म्हणून दुःख करत बसू नका, कारण कुठे तुम्हाला ते उद्या विकायला जायचंय. तुम्ही ते दीर्घकालीन याच्याकरता घेतलंय. त्यामुळे त्याच्यात वेल्थ क्रिएशन करता घेतलंय तुम्ही. त्यामुळे शांत राहा. असं रोज-रोज बघायला ते काय म्हणजे पिठाची गिरणी नाही, वरून धान्य टाकलं आणि खालून पीठ काढलं. आज पीक लावलं आपण शेतात तरी त्याला 4 महिने 5 महिने वरती दाणा लागायला जातो. आणि त्याच्यामध्ये कितीतरी वेळा गारपीट होते, किती वेळा पाऊस होतो, पीक नेस्तनाबूत होतं, म्हणून शेतकरी काय पिकवायचं थांबत नाही. आपण गुंतवणूकदार म्हणजे गुंतवणुकीची शेतीच करतोय. त्यामध्ये अशा गारपिटी होणार. पण गारपिटी झाल्या म्हणून आपण पळून जाणार का? जमीन सोडून देणार का? नाही, तसंच आहे. इथे वस्तू सोडून देणार का? नाही. त्याच्यामध्ये गुंतून राहा. इन द सेन्स इन्व्हेस्टेड राहा आणि तुम्हाला दीर्घकालीन त्याच्यामध्ये चांगला परतावा मिळेल. 100 सोनार की एक लोहार की असं गोष्ट कालची झाली. पण आपल्याला 100 सोनार की आणि 100 सोनार कीच बघायचं आहे. कारण की आपण घेतलेली वस्तू सोनं चांदी आहे. अशी लोहारची जेव्हा पडते तेव्हा ती म्हणजे इलॉजिकल असते. तशी जेव्हा ती लोहारच्या स्टाईलनी जेव्हा वरती जाते अचानकपणे 1 महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात. 1 महिन्यामध्ये चांदी 40% वरती गेली होती. मग 1 दिवसात ती खाली आली तर दुःख का करताय? त्या दिवसानंतर तर तुम्ही प्रत्येक वाढलेल्या ह्याला उत्सव साजरा करत होता. तर आता दुःख वाटून घेऊच नका, न्यूट्रल राहा. तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला चांगला परतावा मिळेल याची खात्री बाळगा. मी जसं सांगितलं तसं काल सगळे रेग्युलर बाजार बंद झाल्यानंतर 4% सोनं वाढलंय. चांदी 12% वाढली. सो इट हॅज ऑल्सो स्टार्टेड इट्स नॉर्मल मूव्हमेंट नाऊ. नॉर्मल मूव्हमेंटमध्येच विचार करा. सोशल मीडियाच्या युनिव्हर्सिटीवर अवलंबून राहू नका. सर आपण गुंतवणूकदार आणि मग सोन्या चांदीचं आत्ताचं सगळं जे काही उलथापालथ चालू आहे वगैरे त्यावरती आपण बोललो. मात्र सर्वसामान्यांना एक असतं की मी कधी सोनं घ्यायचं, हा एक त्यांचा कॉमन प्रश्न असतो की आता वाढलं तर घेऊ, कमी व्हायची वाट पाहू की काय करू. सध्या आपण बघतोय जवळपास फेब चालू झालेला आहे, म्हणजे आता लग्नाचा सीझन, लग्न सराई सुरू होईल, त्यामुळे ऑलरेडीच खूप जास्त डिमांड सोन्याची वाढणार आहे. त्यामुळे ज्यांना आता सोनं घ्यायचं आहे किंवा खूप एखाद्या क्वांटिटीमध्ये घ्यायचं किंवा किरकोळही घ्यायचं असेल, त्यांच्यासाठी पुढचे काही महिने हे लग्न सराईचे कसे असणार आहेत? आपण व्यापारी आहोत का? की आज काय भावात घेऊ म्हणजे मला नुकसान होणार नाही. ते तर तुम्हाला अंगावर घालायचं आणि वर्षानुवर्ष अंगावर ठेवायचंय. दुसरी एक खूप गोष्ट असते, तुम्ही 10 ग्रॅमची जिन्नस घ्यायला जाता. 4,000 रुपयांनी भाव उतरला सोन्याचा. तुमचे 4,000 वाचणार असतात, तुम्ही गुंतवणं असतं 1.5 पावणे 2 लाख रुपये. आणि ती नंतर चेन किंवा वस्तू जी गळ्यात घालणार असतात ती पुढे 25-30 वर्ष ती परत विकणार नसतात. तर आता असे अगदी प्रिसाईज भाव, म्हणून मी परवाही सांगितलं होतं, प्रिसाईज भाव बघू नका. ती त्या वेळेला लागणारी गोष्ट आहे. ती त्या वेळेला करायचीच आहे. त्याचा भाव नाही बघायचा. कारण ते आपले सामाजिक रूढी आहेत किंवा आपले आदर्श आहेत किंवा लग्नामध्ये सोन्याने मढवून मुलीला पाठवायचं. जावयाला चेन द्यायची, जावयाला अंगठी द्यायची. मग तेव्हा किंमत नाही बघायची. असं नाही म्हणू शकत ना, फेब्रुवारीत लग्न केलं आणि मे मध्ये दागिने केले. ते त्या वेळेला ते करायचंय. त्या वेळेचा जो भाव आहे तो त्यावेळेचा योग्यच भाव असतो. कारण त्या भावामध्ये खरेदी विक्री होत असते. त्यामुळे तो वाढेल का घटेल याचा विचार करत राहिलो, नंतर वाढत गेला. तर मी उद्या म्हटलं जरा थांबून घेतलं तरी हरकत नाही. तर नंतर म्हणतात चला माझं लग्नाचं बजेट 50,000 हलवून टाकलं या माणसाने. थांबा म्हटलं आणि भाव तर वरती गेले. त्यामुळे असे सल्ले कोणी देऊ नयेत अशा मताचा मी आहे. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण वंशपरंपरा ठेवण्याकरता घेत असतो. ते काही व्यापाराकरता घ्यायचे नाही किंवा मी उद्या मला विकायचंय तर आज मी काय भावात घेऊ म्हणजे मला उद्या नक्की नफा होईल. ती व्यापारी गणित झाली. खरेदी विक्रीची गणित झाली. इथे तुम्हाला खरेदी करायची आणि खरेदीच करायची. म्हणजे मी तर म्हणतो भारतामध्ये सोन्याला एकच दार आहे. गुंतवणूक म्हणायचं पण गुंतवणुकीच्या खोलीला 2 दार असतात, एंट्री आणि एक्झिट.
आपल्या सोन्याच्या गुंतवणुकीला फक्त एंट्रीच दार आहे, एक्झिट नाहीच आहे. म्हणून मी परवाच्या याच्यात म्हटलं की भारत सोन्याची चिडिया नाही, सोन्याची घार झाली आता. इतकं भारताकडे सोनं आहे. त्यामुळे ते साठवायचंच आहे आणि दीर्घकालीन त्याच्यात पैसे मिळणारच आहेत. तर आता 1000-2000 प्लस मायनस झाल्याने असं काय आपल्या बजेटमध्ये फरक पडणार आहे? 50 ग्रॅम आपण घेणार असलो तर 7.5 लाखाचं घेणार. हजारांनी सोनं उतरलं तर 7.5 लाखामध्ये 5,000 रुपये वाचणार. 7.5 लाखावरती जीएसटीच तुम्ही 21,000 रुपये भरणार असता. 5,000 वाचणार असतं. जीएसटीचं तुम्हाला टॅक्सिंग वाटत नाही. या 5,000 रुपये करता तुम्ही थांबायचं का चालायचं याचा विचार करू नका. तुम्ही वेल्थ क्रिएशनच्या दृष्टीने विचार करा. असे अल्पकालीन विचार नका. सर, अगदी शेवटचा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही जसं आता म्हटलात की मी सल्ले देत नाही, पण सल्ले देणारे सध्या खूप झालेले आहेत. प्रत्येकाला जसं तुम्ही म्हटलात की युट्यूबवरती प्रत्येक जण बसलेला आहे. प्रत्येकाला सवय झाली आहे सकाळी सकाळी उठलं की काहीतरी बघायचं आणि मग त्या दृष्टीने आपली पुढची पावलं टाकायची. तर अशा पद्धतीने जे जे सल्ले देत आहेत, खरंच या सल्ल्यांवरती तुम्ही जरी देत नसाल, इतर जे कोणी देत असतील त्यांच्या सल्ल्यांवर किती विश्वास ठेवायचा किंवा मग विश्वास कुणावरती ठेवायचा? ऐकावे जनाचे, करावे मनाचे. म्हणजे ते चूकच आहे, ते बरोबरच आहे असं मी म्हणणार नाही. त्यांचं सगळं ऐकलं तरी माझ्या मनाला त्यातलं काय योग्य वाटतंय, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि म्हणून मी तर सांगतो त्याच्यापासून दूर राहा. कारण एखादी चुकीची गोष्ट 100 वेळा ऐकली तर ती आपल्याला नंतर मनाला बरोबर वाटायला लागते. तर तसं आपल्या मनाचं होऊ नये आणि आपलं मन कॅरी होऊ नये किंवा मॅनेज होऊ नये याच्याकरता म्हणून अशा गोष्टींपासून दूर राहावं जास्तीत जास्त. आणि एक लॉजिकल थॉट प्रोसेस कोणी सांगत असेल तर ती ऐकावी आणि त्याचं अनालिसिस आपल्या मनाने करून मग आपल्या मनाचं ऐकावं. कारण की शेवटी आपलं मन सांगतं ना ते अल्टिमेट असतं. वरती देवाने जेव्हा तुम्हाला पाठवलंय पृथ्वीवरती तेव्हा प्रत्येकाला मनाची एक शक्ती दिलेली आहे. आपण म्हणतो ना 6th सेन्स, तर तो दिलेला आहे. त्यामुळे आपण सगळा विचार केल्यानंतर आपलं मन काय सांगतंय त्याच्यातून आउटकम, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मग तसंच जर तुम्ही केलं ना तर तुम्ही जिंकता. पण मन एक सांगतंय आणि कोणतरी काहीतरी सांगतंय म्हणून मी तसं करतोय तर तुम्ही नक्की हाराल आणि नंतर म्हणाल चला आपलं मन जे सांगत होतं तेच बरोबर होतं, तसंच करायला हवं. त्यामुळे ऐकावे जनाचे, करावे मनाचे. आपल्या मनाला, आपल्या सत्सद्विवेक बुद्धीला जे योग्य वाटेल, कारण तो आपल्या दृष्टीने अभ्यास करत असतं आपलं मन, जगाच्या दृष्टीने नाही. आणि आपल्या दृष्टीने काय चांगलं वाईट आहे हे सांगत असतं आपलं मन. त्यामुळे त्याचंच ऐका आणि ते सांगेल तसंच करा. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आपण बघतोय की जी काही 24 तासांमध्ये अचानक सोन्या चांदीच्या दरांमध्ये घट झालेली होती, त्यानंतर अनेकांनी सोनं चांदी ठेवायचं, विकायचं, नवीन घ्यायचं की नाही घ्यायचं असे अनेक प्रश्न अनेकांना पडलेले होते. याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण केलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये आता तरी असं पाहायला मिळतंय जरी ही घट झालेली असली तरी ती केवळ 24 तासांसाठी होतं. पुन्हा एकदा मार्केट स्टेबल होतंय आणि पुढच्या काही दिवसांमध्ये पुन्हा पूर्ववत सगळी परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांनी तडकाफडकी निर्णय न घेता थोडंसं आणखी धीर धरावं. जेवढा तुम्ही धीर धराल तेवढंच सोनं चांदी तुम्हाला फायदा देऊ शकतं असं एकंदरीत या सगळ्या विश्लेषणातून जाणवतंय. त्यामुळे आता ज्यांनी कोणी सोनं घेतलेलं असेल, चांदी घेतलेलं असेल, त्यांनी लॉंग टर्मचा विचार करा. शॉर्ट टर्मचा कुठल्याही पद्धतीने विचार न करता त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जे काही सुरू आहे त्याचा थेट परिणाम सोन्याच्या चांदीच्या भावांवरती होतोय. मात्र हे अचानकपणे जो ड्रास्टिक चेंज जो काही जाणवला तशा पद्धतीचे चेंजेस पुन्हा जाणवण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे फारसं खचून न जाता जितके जास्त दिवस तुम्ही या सगळ्यामध्ये तग धरून उभे राहू शकता तितकाच तुम्हाला या सगळ्यातून फायदा होईल. आणि जसं आपण नेहमी म्हणतो सोनं चांदी हे असे धातू आहेत की या सगळ्यामध्ये तुम्हाला तोटा फार कमी होऊ शकतो, फायदाच जास्त आहे. पण तो जास्तीचा फायदा मिळवण्यासाठी तुम्ही किती स्ट्रॉंगली उभे राहताय हे सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे. दुसरीकडे ज्यांना लग्न सराईसाठी वगैरे सोनं खरेदी करायचं आहे त्यांनी हे सोनं कधीही खरेदी केलं तरी ते चालणार आहे. कारण लग्नात घेतलेलं सोनं हे खूप वर्ष चालतं, अनेक पिढ्यांपर्यंत सुद्धा चालतं. त्यामुळे आता सोनं घ्यायचं की मग कधी घ्यायचं, मग कधी कमी होईल त्या हिशोबाने आपण घेऊयात वगैरे हे सगळे विचार न करता आता जे काही मार्केट रेट सुरू आहेत त्याच्यात फारसा तसा बदल होणार नाहीये. त्यामुळे आता ज्यांना घ्यायचं असेल किंवा ज्यांना ज्या पद्धतीने लग्न सराईमध्ये या सगळ्या पुढच्या 2-3 महिन्यांमध्ये सोनं खरेदी करायचं असेल त्यांनी जो तो भाव ज्या दिवशी असेल त्याच भावामध्ये खरेदी करावं असं सध्याची सगळीच परिस्थिती सांगताना पाहायला मिळते. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट
नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.